नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत. आमचे काही साधक आपल्याला या प्रक्रिया करून दाखवणार आहेत. योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने होणार आहे. गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरु असलेला ओंकार, त्याचा 3 वेळा जप आहे आणि नंतर गुरुर्ब्रह्माचा श्लोक आहे. तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत. हाताची ध्यान मुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत. मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे आहेत. पद्मासन सोडायचं आहे. 1 हात बाजूला, 2 वरचा पाय सरळ, 3 दुसरा पाय सरळ, 4 पाय जोडलेले. हे साधक जे बसलेत त्या अवस्थेचं नाव आहे बैठक स्थिती. या अवस्थेमधनं अनेक आसनं या अभ्यासक्रमात नंतर शिकवली जाणार आहेत. तर सुरुवातीला आपण अभ्यासणार आहोत एक पाठीवर झोपलेल्या स्थितीमधलं सोपं आसन. त्याचं नाव आहे विपरीत करणी. त्याला विपरीत करणी मुद्रा अशा नावाने हठयोगाच्या ग्रंथात त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण त्याची कृती बघणार आहोत. या आसनाची सुरुवात शयन स्थिती म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेपासून होणार आहे. आपल्या समोर जे साधक आहेत ते बैठक स्थितीत बसलेले आहेत. बसण्याची अवस्था. तर बैठक स्थितीमधून शयन स्थिती अवस्था घ्यायची आहे. ती पण आपण व्यवस्थित पद्धतशीर घेणार आहोत. आपण लक्ष ठेवायचं आहे. शयन स्थिती घ्यायची आहे. 1 थोडं पाठीमागे झुकायचं आहे. हाताची कोपरं खाली टेकायची आहेत आणि कोपरं किंचित मागे ओढून घ्यायची आहेत.
पूर्णपणे संतुलित अशी अवस्था आहे, फारसा कुठे ताण येत नाही याच्यामध्ये. 2 पूर्ण झोपायचे, हात सरळ करायचे. ही शयन स्थितीची अवस्था आहे. सबंध शरीर सरळ आहे, पाय जुळलेले आहेत, दोन्ही हात शरीराशी मिळलेले आहेत, हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत, मान सरळ आहे. आता या स्थितीमधून विपरीत करणी हे आसन करायचं आहे. अर्थात आसन आणि मुद्रा म्हणून म्हटलंय, त्यामुळे मुद्रा करायची म्हटलं तरी चालेल. विपरीत करणी मुद्रा. श्वास सोडा, श्वास घेत सावकाश दोन्ही पायावर उचला. हे पायवर जाईपर्यंत श्वास घेण्याची क्रिया चालू ठेवायची आहे. श्वास सोडा आणि कंबरवर उचलायची, पाय पाठीमागे न्यायचे. 2 पाय गुडघ्यात सरळ आहेत, पाय मागे नेलेत, कंबरवर उचलली आहे. तोल सांभाळायचा आहे. 3 आता हाताने कमरेच्या हाडाखाली आधार द्यायचा आहे आणि पाय सरळ करायचे, चवडे वरच्या दिशेने ताणलेले आहे. आता या ठिकाणी डोकं आणि मान जमिनीला समांतर आहे, पाठ जमिनीला तिरकी आहे आणि कमरेपासून वरचं सगळं शरीर म्हणजे मांड्या आणि पाय आणि चवडे एका सरळ रेषेत आहेत आणि कोपरापासून पुढचा हात ही त्या रेषेमध्येच आहे. त्यामुळे टाचेपासून सरळ रेष काढली तर ती हाताच्या कोपरापर्यंत जाऊ शकते. सबंध शरीर वरच्या दिशेने थोडं ताणलेलं आहे. आसनाची अवस्था घेतल्यानंतर सगळं शरीर शिथिल सोडायचं आहे, अवस्था बदलू न देता सगळा ताण काढून टाकायचा आहे. चेहऱ्यावरचा देखील ताण कमी करायचा आहे. शांत अवस्थेमध्ये थांबायचं आहे. स्थिर सुखम आसनम अशी अवस्था आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये हे आसन 5 मिनिटपर्यंत आपल्याला स्थिर ठेवायचं आहे. अर्थात या ठिकाणी काही 5 मिनिट स्थिर ठेवलेलं दाखवलं जाणार नाहीये. आसनाची स्थिती आपल्या लक्षात आलेली आहे. आता आसन सोडत असताना उलट क्रमाने आसन सोडायचं आहे. सावकाश 1 पाय पाठीमागे, श्वास सोडत सोडत आणि शरीराचा तोल सांभाळल्यानंतर हात खाली घ्यायचे सरळ. 2 श्वास घेत घेत हलकेच पाठीचा कणा टेकायचा आहे, म्हणजे एक मणका टेकायचा प्रयत्न करायचा आहे. 3 श्वास सोडत सोडत सावकाश दोन्ही पाय खाली घ्यायचे, आपटायचे नाहीयेत, शेवटपर्यंत नियंत्रण राहिलं पाहिजे. पुन्हा पूर्वस्थितीला आपण आलेलो आहोत, शयन स्थितीच्या अवस्थेमध्ये. आता यानंतर याच्यात पुढचं आसन आहे जे अधिक प्रगत असं, त्याचं नाव आहे सर्वांगासन. तर सर्वांगासनमध्ये सगळीच आसनं सगळ्या अंगानेच करायची असतात, त्यामुळे सर्वांगाने केलं जातं म्हणून सर्वांगासन नाही. तर विशेषतः कंठस्थ ग्रंथींवरती आसनाचा अतिशय चांगला परिणाम होतो आणि कंठस्थ ग्रंथींचा संबंध सगळ्या शरीरातल्या कार्याशी आहे आणि त्यामुळे सगळ्याच शरीरातल्या अंतर्गत कार्यावरती या आसनाचा परिणाम होतो आणि म्हणून याला सर्वांगासन असं म्हटलेलं आहे. हे आपण सर्वांगासन बघणार आहोत. क्रम असाच आहे, फक्त शेवटचा टप्पा जो आहे तो जरा निराळा आहे. नीट लक्ष द्यायचं आहे. सर्वांगासन करायचं आहे. श्वास सोडा, श्वास घेत दोन्ही पाय सावकाश वर उचलायला सुरुवात करा. 1 जमिनीशी 90 अंशाला पाय येईपर्यंत श्वास घेण्याची क्रिया चालू ठेवायची. मग श्वास सोडत पाय पाठीमागे न्यायचे, कंबरवर उचलायचे. 2 या दोन्ही स्थिती मगाच्याच आहेत, फक्त तिसरी स्थिती निराळी आहे. 3 पाय सरळ करायचे आहेत. फक्त हाताचा आधार कमरेच्या हाडांना देण्याच्या ऐवजी बरगड्यांपाशी द्यायचा आहे आणि त्यामुळे पाठ आणि पाय हे एका रेषेमध्ये येतात. चवडे वरच्या दिशेने ताणलेले आहेत. टाचेपासून जर एक ओळंबा टाकला तर थोट खाली पाठीच्या मणक्यापर्यंत जाऊन पोचतो. त्या पाठीचा कणा, मांडी आणि पाय आणि चवडे सगळे एका रेषेत आहेत. छातीने हनवटी दाबली गेलेली आहे. आपल्या लक्षात आलं असेल, मगाशी हनवटी मोकळी होती, आता छातीने हनवटी दाबली गेली आहे आणि त्यामुळे जालंधर बंध बांधला गेलेला आहे की ज्या बंधाचा उपयोग विशेष करून थायरॉइड्स आणि पॅराथायरॉइड्स ह्या ग्रंथींवर दाब देण्याचा करता होतो आणि त्यामुळे साहजिकच सगळ्या शरीराचं आरोग्य सुधारतं. या अवस्थेमध्ये शरीर शिथिल सोडायचं आहे, अर्थात आसनाची अवस्था बदलून न देता सुखकारक अवस्था पाहिजे, स्थिर पाहिजे आणि प्रयत्न शैथिल्य सांगितलेलं आहे पतंजलींनी की सगळं शरीर प्रयत्नपूर्वक शिथिल करायचं आहे की ज्यामुळे श्वसनाची गती संथ चालेल. आसनामध्ये श्वास केव्हाही कोंडून ठेवायचा नाहीये. श्वासोश्वास संथपणे चालला पाहिजे.
शरीर ताणलेलं असेल तर श्वासाची गती वाढलेली असेल. आपल्याला श्वासाची गती कमी झाली की लक्षात येईल शरीर ढिलं पडलेलं आहे. ह्याही आसनाचा कालावधी 5 मिनिटाचा आहे. आपल्या स्थिती लक्षात आलेली आहे. 5 मिनिट आसन ठेवण्याच्या ऐवजी ते आपण सोडणार आहोत. लक्ष द्यायचं आहे, आसन सोडायचं आहे. सावकाश पाय पाठीमागे घ्यायचे आहेत, शरीराचा तोल सांभाळायचा आहे आणि हात जागेवर घ्यायचे आहेत. 1 श्वास सोडत पाय पाठीमागे आणि तोल सांभाळल्यानंतर हात खाली. 2 श्वास घेत घेत सावकाश पाठीचा कणा टेकायचा. अलगद क्रमाक्रमाने एक एक मणका टेकला जातोय. श्वास सोडत सोडत दोन्ही पाय सावकाश खाली घ्यायचे. 3 स्वस्थ शवासन. या दोन्ही आसनाचं एक वैशिष्ट्य याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की पाय वरती आहेत. आपल्या नेहमीपेक्षा अतिशय निराळी अवस्था आहे. आपण दिवसभर खाली पाय आणि वर डोकं करून वावरत असतो. अर्थात झोपायच्या वेळा आपण आडवा होतो, पण बाकी दिवसभर आपले पाय खाली आणि डोकं वर असतं आणि त्यामुळे पायाकडे गेलेलं रक्त वर यायला अडचण होते आणि म्हणून कालांतराने व्हेरिकोज वेन सारखे आजार निर्माण होतात आणि त्यात बरेच त्रास होतात की ज्याला कुठेही उपचार नाही आहेत. पण हे आसन केल्यामुळे साहजिकच पायातलं रक्त गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून सहजपणे खाली येतं आणि त्यामुळे दिवसभर किमान 8-10 तास आपण खाली पाय आणि वर डोकं करून राहतो. निदान 5-10 मिनिटं तरी खाली डोकं वर पाय करण्याची आवश्यकता आहे आणि तो नेमका फायदा या आसनाचा चटकन जाणवतो. आपल्याला लगेच फरक लक्षात येतो. विशेष करून पायातलं रक्त जर वर आलं नाही तर पाय दुखणे हे त्रास तर चटकन होतात. दिवसभरात ते जाणवतात संध्याकाळपर्यंत. पण हे आसन केलं तर अशा प्रकारचे कुठलेही त्रास जाणवत नाहीत. आता या आसनानंतर आपण बघणार आहोत हलासन. हल म्हणजे नांगर. त्या नांगरासारखी काहीशी स्थिती या आसनामध्ये शरीराची होते. सर्वांगासनाच्या नंतरची अवस्था आहे. म्हणजे सर्वांगासन केल्यानंतरच पाय आणखी मागे न्यायचे आणि अंगठे जमिनीला टेकायचा प्रयत्न करायचा आहे. आपण बघणार आहोत. हे साधक आपल्याला करून दाखवतील. साधकांकरता सूचना आहेत. शयनस्थितीमध्ये यायचं आहे. सावकाश शवासन सोडायचं आहे. मान सरळ. 1 हात जवळ. 2 पाय जोडलेले. 3 शयनस्थिती अवस्था आहे. आता यातनं हलासन करायचं आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही पाय सावकाश वर उचला. 1 क्रम आपण मगाशी पाहिला त्या आसनांसारखाच आहे. श्वास सोडत पाय पाठीमागे घ्यायचे, कंबर वर उचलायची आहे. 2 आता या ठिकाणी विपरीत करणी मुद्रा किंवा सर्वांगासन करण्याच्या ऐवजी अंगठे मागे टेकायचे आहेत आणि हलासन पूर्ण करायचे. 3 आता या ठिकाणी पायाची बोटं मागच्या दिशेने ताणून घ्यायची आहेत. पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवायचे आहेत. दोन्ही हात पूर्णपणे व्यवस्थित जमिनीवर टेकलेले पाहिजेत. खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर दोन्ही हातामध्ये असलं पाहिजे आणि पुन्हा सगळं शरीर शिथिल सुखकारक. श्वसन संथ चाललेलं. श्वास कोंडून ठेवायचा नाही. श्वास संथ चालू जायचा. आपोआप चाललाय तसा. शरीर शिथिल झालं तर श्वसन आपोआप संथ होणार आहे. त्या शरीर शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वासोश्वास आपोआप संथ होईल. आसन सोडायचंय. आता श्वास सोडा. श्वास घेत दोन्ही पायावर उचला. 1 सावकाश. बघा पाठीचा एक एक मणका सहजपणे अलगदपणे टेकतोय आणि श्वास घेण्याची क्रिया चालू आहे कारण पोटाची घडी उलगडत जाते. 2 उत्तान पादासनाची अवस्था आहे. श्वास सोडत पाय खाली. 3 आता या आसनानंतर हे सर्वांगासन, हलासन याच्यामध्ये मानेची पुष्कळ घडी झालेली आहे. आपण पाहिलं की जालंधर बंद बांधला गेलेला आहे. छाती आणि मान किंवा हनवटी एकमेकाला जुळलेली आहे. त्याच्यानंतर त्याचा विरुद्ध बंध, त्याला मत्स्यबंध असं म्हणतात आणि ते मत्स्यबंध ज्या आसनात बांधला जातो त्याला मत्स्यासन असं म्हणतात. तर ते मत्स्यासन हे पद्मासनातून केलं जातं. हे आपण
साधक पहिल्यांदा पद्मासन करतील आणि मग त्यातनंच मत्स्यासन केलं जाईल. या साधकांच्या करता सूचना आहेत. बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. 1 खांदे उचलले, डोकं उचललंय आणि हात किंचित मागे घेतलेत आणि व्यवस्थित तोल सांभाळलेला आहे. 2 बैठक स्थिती. त्यातून पहिल्यांदा पद्मासन घालायला लागेल. 1 2 पायात अंतर. 2 एक पाय मांडीवरती. 3 दुसरा पाय मांडीवर. 4 ध्यान मुद्रा. आता यातून मत्स्यासन करायचं आहे. 1 ला हात बाजूला घ्यायचे. 1 2 ला शयन स्थितीत आपण गेलो होतो मगाशी तशाच प्रकारची स्थिती आहे. 2 पाठीवर झोपायचं आहे आणि कोपरं मागे टेकायची आहेत. तोल व्यवस्थित सांभाळायचा आहे. 3 ला पूर्ण पाठ टेकायची आहे. 3 4 ला दोन्ही हात कोपरात वाकून डोक्याच्या शेजारी न्यायचे आहेत. 4 बोटं उलटी टेकायची जमिनीवर पण. 5 आणि टाळू टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. 6 हाताने पायाचे अंगठे पकडायचे. त्याच्यात मानेची पूर्ण उलट दिशेने घडी झालेली आहे. विपरीत करणी किंवा सर्वांगासनामध्ये आपण मगाशी पाहिलं की पुढच्या दिशेने घडी होती. ही उलट दिशेने घडी आहे आणि यामुळेच उलटा बंद आहे. मगाशी जालंधर बंद होता, हा मत्स्य बंद आहे. या अवस्थेमध्ये पद्मासनातले दोन्ही पाय आणि गुडघे व्यवस्थित जमिनीवर टेकलेले आहेत. टाळू टेकलेली आहे. तोंड मिटलेलं आहे. डोळेही मिटलेले आहेत. श्वसन संथ चाललेलं आहे. सगळं शरीर शिथिल आहे. याचं नाव आहे मत्स्यासन. आता मत्स्यासन सोडणार आहेत. सावकाश हात पाठीने घ्यायचे आहेत. 1 आधार द्यायचा हाताचा. डोकं थोडं सोडवायचं आणि सरळ करायची मान. 2 3 कोपरावरती यायचंय. 4 पुन्हा पद्मासनामध्ये. यानंतर आपण पाहणार आहोत अश्विनी मुद्रा. अश्विनी मुद्रा ही एक गुदद्वाराच्या स्नायूंचं आकुंचन प्रसरण करण्याची प्रक्रिया. ही शरीराच्या निरनिराळ्या अनेक अवस्थांमध्ये करता येते, पण विशेषतः सर्वांगासन किंवा विपरीत करणी या आसनामध्ये ही मुद्रा करण्याचा प्रघात आहे. अश्विनी म्हणजे घोडा. घोडा बरेच वेळा आपल्या गुदद्वाराचं आकुंचन प्रसरण करत असतो आणि म्हणून याला अश्विनी मुद्रा म्हटलंय. या प्रक्रियेचा विशेषतः ओटीपोटातल्या इंद्रियांवरती अतिशय चांगला परिणाम होतो आणि महिलांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये पाळीच्या अनेक त्रासांकरता ही मुद्रा विशेष करून सांगितली जाते आणि तसे परिणाम पण चांगले होतात. या सर्वांगासनामध्येच शरीराची थोडीशी स्थिती बदलायची आहे आणि त्या स्थितीमध्ये ही मुद्रा करायची आहे. आपल्याला प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. सुरुवातीला सर्वांगासन करायचं आहे. मगाशी आपण पाहिलं होतं तशाच प्रकारे सर्वांगासन होणार आहे. श्वास सोडा. श्वास घेत दोन्ही पाय वर उचला. 1 श्वास सोडत पाय पाठीमागे न्यायचे, कंबरवर उचलायचे. 2 तर आधी सर्वांगासनाची स्थिती घ्यायची आहे. 3 पाठ सरळ, पाय सरळ, हाताने बरगड्यांपाशी आधार द्यायचा आहे आणि सबंध शरीर जमिनीला लंब आहे. मान समांतर आहे आणि बाकी सगळं शरीर लंब आहे. आता या अवस्थेमध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. 1 दोन्ही पाय कमरेत वाकवायचे आहेत आणि पोटावर घ्यायचे आहेत. 2 आता या स्थितीमध्ये गुदद्वाराचे स्नायू थोडेसे मोकळे होतात आणि त्या स्नायूंचं आकुंचन प्रसरण करायचं आहे. अतिशय जलद केलं पाहिजे असं नाही आहे, पण फारही संथ करून चालणार नाही. स्नायू आकुंचन करायचे, ढिले सोडायचे, आकुंचन करायचे, ढिले सोडायचे, अशी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे यामध्ये तेवढी हालचाल मात्र अपेक्षित आहे. बाकी सगळं शरीर शिथिल आहे, सगळे ताण काढले, श्वसन संथ आहे आणि गुदद्वाराची हालचाल या ठिकाणी चाललेली आहे. हा अश्विनी मुद्रेचा भाग आहे.
तर पुन्हा सर्वांगासनाची स्थिती घ्यायची आहे. पाय कमरेत सरळ करायचे आहेत. 1, गुडघ्यामध्ये सरळ करायचे आहेत. 2, पूर्ण सर्वांगासनाची स्थिती आलेली आहे. सर्वांगासन सोडायचं आहे. पाय पाठीमागे सावकाश. 1, श्वास सोडत सोडत पाय पाठीमागे. 2 ला श्वास घेत घेत सावकाश पाठ टेकायची आहे. 2, पाठीचा एक एक मणका ओळीने टेकला गेला पाहिजे इतकं संथ घ्यायचं आहे. 3, श्वास सोडत सोडत दोन्ही पाय सावकाश खाली घ्यायचे. पाय एकदम खाली पडता कामा नये. शेवटपर्यंत त्याच्यावर नियंत्रण राहिलं पाहिजे. स्वस्थ शवासन. पायात अंतर, हात बाजूला, मान कललेली, डोळे मिटलेले आणि सगळं शरीर शिथिल. विपरीत करणी, सर्वांगासन या दोन्ही आसनामधलं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं असेल. याच्यामध्ये पाय वरती आहेत आणि डोकं खाली आहे. सामान्यतः आपली अवस्था नेहमीच डोकं वर आणि पाय खाली असते झोपण्याची वेळ सोडली तर. आणि त्यामुळे रक्तप्रवाहाला अडचण निर्माण होते. पायामध्ये पुरवलं गेलेलं रक्त पुन्हा हृदयाकडे येण्याची आवश्यकता असते आणि ते येण्याकरता गुरुत्वाकर्षणाच्या विरोधी ते रक्त वर यायला लागते आणि त्यामुळे साहजिकच हृदयावरच तो ताण येतो. शेवटी हृदयच त्याला ताकद देणार आहे. त्या हृदय बऱ्याच वेळा ते रक्त ओढून घ्यायचा प्रयत्न करत असतं आणि आपण जास्तीत जास्त वेळ खाली पाय आणि वर डोकं असल्यामुळे त्याचा ताण निश्चितपणे हृदयावर जास्ती प्रमाणात येतो. आणि म्हणून थोडा वेळ तरी पाय वर आणि खाली डोकं केलं पाहिजे. ते जे आसनामध्ये होतं आणि पाय वर केल्यामुळे पायातलं रक्त सहजपणे हृदयाकडे येतं गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने आणि त्यामुळे साहजिकच हृदयालाही विश्रांती मिळते. हृदयाचाही ताण कमी होतो. पायातलंही रक्त व्यवस्थित खाली आल्यामुळे तिथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या व्यवस्थित काम करायला लागतात. कारण त्या रक्तवाहिन्यांमध्ये काही झडपा असतात आणि त्या झडपाच बऱ्याच वेळा बिघडतात आणि व्हेरिकोज वेन सारखे त्रास सुरू होतात. हे जर टाळायचे असतील तर पहिल्यापासूनच दिवसातनं थोडा वेळ तरी पायवर करण्याची आसनं केली पाहिजे. म्हणजे किमान विपरीत करणी, सर्वांगासन अशा प्रकारची आसनं केली पाहिजे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहेत. तेव्हा याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे. आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यातनं मिळतात. तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा. या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे. Amen.